मी एक आहे महिला मंडळ पटकन उत्तर द्या. तुम्ही तुमच्या भावाची मुलगी तुम्हाला सून करून आणली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? जिनं आणली तिला मुलाखत घ्या ना तिची. जिनं भावाची करून आणली तिची मुलाखत घ्या. तोंड झोडायला माणूस मिळाला तिला. ती तिला फक्त म्हणायचं धाकट्याचं लगीन करते का यंदा, तसा राहू दे नको. पहिलीनच एवढी जिरावली तर दुसरी का? आता नीट आहे का? भावाची मुलगी तुम्ही सून करून आणली, करायला गेल्या आधार झाल्या, करायला गेल्या आधार झाल्या निराधार. आणि ज्यानं मामाची पोर करेल त्याला विचारा कस काय. त्याची गंमत काय झाली माहितीये का? त्यालाही कळा ना काय करू. बरं फटकावा आता मामाची, म्हणजे पुन्हा ते त्याचं उत्तर पहा इथं कसं आहे. आता करंट लावून दिलंय तुम्हाला अभंगाचा. ज्ञान देवे फायनल झालं बरं का, आता घोटाळा नाही करायचा. पण ज्ञान आलं ज्ञान का ग आला. ज्ञानाला तर हात धोका आहे मोठा, वाजवतो खास. गट्ट्यान हातुड्यान पीठान पावडरचा डबान. मग तुका आला पाकवात फोडा येतो. गातो खास. इको दे, बाज दे, ट्रबल दे, तू म्हणूच नको. त्याच्यापेक्षा गप उभा राय. कारण वाजवता यायला लागलं का ग आला. कीर्तन थोडं चांगलं करता यायला लागलं त्यानं कुटाणा केलाच. मग असं होतं. बाप सांगतो रामायण, पोरानं दुसऱ्याच गावातून सीता आणली. दशरथ राहिला घरी, दशरथ गेला वनवासाला आणि रामच राहिला घरी. नाही, त्याचं उत्तर नीट आहे का? तुम्हाला एखादी गोष्ट मला तुम्हाला नाही मिळाली ना चालन महाराज, पण मिळाल्याचं ग नको आहे. आणि 99% माणसं कोणी संपवली? लहान कांद्याचे पैसे झाले, सासऱ्यानं ट्रॅक्टर घेतला लहान डाळिंबातला. सुनबाई म्हणली मा पाय लागला, ट्रॅक्टर चाला. आता तुझा पाय जर इतका चांगला होता, तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का ग बाई आली ग? हा, 2 भाऊ वायले निघले, थोडल्याने जीसीबी घेतला. जीसीबी धाकटा मोरीत आंघोळ करीत होता, बायकोनं उघडा होडीत आणला बाहेर. आणि त्याला म्हणली पाय पाय पाय, एकत्रपणा ढापलं ना आता बाहेर काढलं. तो म्हणला पाहतो पण अंडरपॅन्ट पिळू दे ना, गारठलो मी. काय आला ग. आणि आज 99% माणसं कोणी संपवली? आता उलट सांगू तुम्हाला, वेळेला ज्ञान नसलं तरी चालेल, पण त्याचा काय नकोय बस. आणि रावण, लोकांना वाक्य सांगून ठेवतो, रामाने रावण मारला हे वाक्य कधी म्हणू नका. रावण मुळात रामाने मारलाच नाही, रावण खरा सख्या भावानच मारला. ते गेले अवदळ रामाव, ते मरायला तिथं होतं, नाही तर खरा संपवलं कोणी? भावाने. आता उलट फिरा, पोथे बिथे वाचणारी मंडळी, पांडवांचा कौरवांचा नाश पांडवांनी केला हे म्हणू नका, हे म्हणू नका. पांडवांचा कौरवांचा नाश पांडवांनी केला असं कधी म्हणू नका. कौरव कर्मानं मेले, त्यांना कोण मारायला उठला नव्हतं. ते काही चुलत भाऊ होते तरी 5 गावं देत होती, यश आणे नव्हती. आणि यांनी 5 घेतले असते तर भांडणच झालं. ते आंधळ नंगाट ते लय खोडीचं. ते मला सुईच्या टोकावर मावेल एवढी जाणार नाही, तू गावाची काय भाषा करतो. मग होऊन दे. अशी झाली का टपरीला नाव नाही राहिलं. वाचलं का तुम्ही कुठं महाराष्ट्रात दुर्योधन पान स्टॉल? अख्ख्या महाराष्ट्रात वाचलं कुठं? दुःशासन का ढाबा. अरे बाबा का ढाबा आहे पण दुःशासन का नाही, बुंगली ना. परत नीट आहे का? आणि कौरवांनी नाही मारले, कौरवांचा नाश कर्माने केला. आणि तुमचं माझं वाटोळं देव करू शकत नाही. कोण करतो? कर्मच करतो. पूर्वी असा नियम होता महाराज, आजनं करायचं नातवानं सांभाळायचं भोगायचं. आज तसं नाही. ते अभी और इसी वक्त क्विक ऍक्शन इमिजिएटली, ताबडतोब आत्ता. फक्त अहंकार नको. ज्ञान कमी असल्यावर अहंकार वाढेल का जास्त? बोलत जायचं. ज्ञान कमी झालं अहंकार वाढला, आणि अहंकार वाढला का नाश झाला. नवीन सून घरात आली, आधुली लुटून लाथ आणली धान्याला आली. तिचा असा भ्रम झाला, भ्रम. तिला वाटलं म्या गाव जिंकलं. पहिलं म्हणजे खिलरी माझ्या ताब्यात आला.
तो माझ्या शब्दाच्या पुढं जाऊ शकत नाही. म्हणजे मी घरात कोणाचंही कटआउट काढू शकते. मग तिने एक एक अंक सुरू केला. सासऱ्याला दम दे, सासूला दम दे, नंदवावळा यायची बंद कर, अख्खा वाडा दुश्मन करून टाकला तिनं. वर्षाच्या नवरा माझ्या ताब्यात आहे हा तिला. पण ध्यानात ठेवा महिला मंडळ, ही जी मंडळी आहे ना ही दिसते अशी नाही. हे बोलत नाहीत पण काम दाखवल्याशिवाय राहत नाही. हे सगळं सहन करत्या. आणि जेव्हा तुम्हाला सून आली आणि तुमच्यावर जेव्हा धावली तेवढा खळखळून हा पठ्ठ्यात हसला, दुसरं कोणीच हसला नाही. मोकळ्या मनानं हसला तो. मोकळ्या मनानं का? सुटलो गुलामगिरीतून, होऊन द्या. आणि मग ती सासू म्हणती तुमच्या एखाद सून बोलली, तुमचं तोंड सुद्धा उचाकलं नाही. तो म्हणला थांब. सुरुवात झाली. आणि मग तिचा कोणीच वाली नाही राहिलं का? ती म्हणती घरात माझं कोणी राहिलं नाही. ज्याच्या बरोबर संसार केला तो बाहेर झाला, म्हणजे तो बोलत नाही. आणि ज्या जन्माला घातला तो तिच्या वंजुळीने ऐकतो. याचं उत्तर सांगा. ऐकतो याचं कारण माझं घरात कोणी राहिलं नाही. का? तुम्हाला मी कुणीतरी आहे याचा अहंकार झाला होता. तो सुनबाई आल्यावर जिरतो. मग कधी ध्यानात ठेवायचं, सासूसन सुनेचं भांडण झालं, सासरा कधी इंटरेस्ट घेत नाही मध्ये. नाही नाही नाही, तो बदल्याची वाट पाहतो. चांगले गारच पडली बायको आपली. हा, ती कोणालाच आकळत नव्हती पण आकळली आता. आणि मग ती म्हणती दिंडी केव्हा निघणार आहे? दिंडी म्हणजे आम्हाला तेवढाच धंदा आहे 12. हा, महाराजांची भाषा आहे, किती जाल कुत्र पाळा, किती जाल पर माणसं फाडून टाकणार कुत्र पाळा. आणि शिवारात वाघ येऊ द्या, कुत्र भुकत नाही. त्याला भुकायचं इंजेक्शन द्या, ते कानातही पण भुकत नाही. त्याला माहिती भुकलो का उचललंच आपल्याला, यासाठी केला होता. ते इतर टायमाला मालका शेजारी झोपत आहे, त्या दिवशी खाटाखाली झोपत आहे. इतकं हुशार आहे ते कुत्र्या वाघाला म्हणते खाटावरचा नी माय का मोळा उठला. आता आपल्याला थोडं पुढं सरकायचं अभंगाचा, फक्त करंट लावून दिलाय तुम्हाला. करंट लागला करंट लागला म्हणजे तुम्हालाही सोपं मलाही सोपं झालं. ज्ञान ग नको. आता इथं आहे का एक ओवी सांगतो. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आणि आता सरळ पुढे सरकायचं बरं का. ज्ञानाशिवाय भक्ती नाही. पण उलट फिरू आपण. ज्ञान आलं की ग येतो. आता आपल्याला घालवायचा आहे तो ग आणि टिकवायचंय ते ज्ञान. लहान आले पोरं, शाळेतले पोरं पटकन अंधाऱ्या खोलीत दिवा लावल्याबरोबर पळून गेला तो. टिंब टिंब अंधार, करेक्ट. आणि आला तो उजेड, प्रकाश. मग ध्यानात ठेवा, ही अंधारी खुली आहे, हिच्यात ज्ञानाचा दिवा लावा, अज्ञानाचा अंधार घालवा. आणि अज्ञानाचा अंधार घालवण्यासाठीच 250 वर्षाचा सप्ताह. अज्ञान घालवा, अज्ञान घालवण्यासाठी ज्ञान आहे. आता उलट सांगतो तुम्हाला. अंधार आला रे आला, प्रकाश आला रे आला की अंधार पळून गेला. मग ही अंधारी खुली आहे, हिच्यात ज्ञान लावा. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे. एक यदी सांगतो, पटलं तर हा म्हणा. यदा कदाचित कासवाला केस येतील, कलियुग आहे. काही घडल आणि काही घडत तेच कलियुग. कलियुग म्हणजे काय? काही घडल. ऐका काय काय घडल यादी सांगतो. यदा कदाचित कासवाला केस येतील, सश्याला शिंग येतील, वांजेला बाळ होईल, बर्फाला आग लागेल, अंधार प्रकाशाला घालवेल, मृगजळाने ताण भागेल आणि आकाशाला फळं येतील. पण ज्ञान नसताना मोक्ष मिळाला घडू शकत नाही. जरा किचकटे पण फिट करा. किचकटे पण फिट करा. यदा कदाचित बर्फाला आग लागू शकते. कलियुगे लागेल, बर्फाला आग लागेल, वांजेला बाळ होईल, होईल बाळ, वांजेला बाळही होईल, बर्फाला आगही लागेल, मृगजळाने तहानही भागेल. पण ज्ञान नाही आणि मोक्ष मिळाला हे घडू शकत नाही. या जगातलं सगळ्यात महत्वाचं साधन आहे ज्ञान. ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही. म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. साखळी लावून दिली, ज्ञान, वैराग्य आणि भक्ती. आता आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन सुरू झालंय, दरिद्र्यावानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही. काही जगात खरं राहिलं नाही.
फक्त जा. आणि कोणतं खरंय बोला मला सांगा. या जगात कीर्तन सोडून सत्य गोष्ट सांगा. भाऊ भावाचा दुश्मन आहे, बहीण भावाची दुश्मन आहे. हे मित्र जे आहेत हे आपण पाजितोय म्हणून 5 वाजता आपली वाट पाहत्या. पाजायचं बंद करा. हे नालाय का आपल्या मौतीला सुद्धा येणार नाही. आपल्याला वाटतं आपल्याला लय माणुसकी आहे, मला 5 वाजता लोक फोन करता. एवढे सोपे लोक नाहीत. ते आपल्याला भ्रम आहे का माझं कोणीतरी आहे, हा भ्रम आहे. ऐका नीट आता, हा वाक्य नीट ऐका बरं का. यदा कदाचित नीट ऐका. भाऊ राहिला नाही, भाऊज राहिले नाही. जगात सत्य काय राहिले? 2 पोरं एकत्र बसले तर प्रियशीच्या गप्पा आहे. 2 पुरी एकत्र बसले तर पळून जायचा प्लॅन आहे. 2 पखवादे एकत्र बसले तर एकमेकाचं कुटाळ करत्या. 2 भजनी एकत्र बसले तर एकमेकाचं माप काढत्या. 2 कीर्तनकार एकत्र बसले तर एकमेकाचं कटआउट काढत्या. 2 पुढारी एकत्र बसले तर घुसाव कोणच्यात. 15 दिवसावर गंमत आली. ती आईला आपण घुसावून सरकार पाडावं म्हणजे हे गेलं त्यांना झोपच येईना. पुढारी 15 दिवस झाली, गोरा नाही बिन काना नाही बी, झोपच येईना. डचकून उठायची बाळी आली. गेला. मग तुम्ही पहा मारा, 1.5 महिना झालाय. तुम्हाला कधी पेपरला दुष्काळाची बातमी दिसली का? नाही. दुष्काळ जवळ गेला. दुष्काळ वारलाच. 1.5 महिना झाला. एकच बातमी टीव्हीला आणि पेपरला. घुसला आला लांबला काटला गुतला राहिला उभा, शक्यता नाही. अरे का एवढंच आहे. आणि आपल्याला काय वाजवा टाळ्या आणि शिजवा नाळ्या, काहीच नाही. एवढंच आहे. 1.5 महिना झाला. घुसला दाट शक्यता, पुरत नाही. फुटला. म्हणजे जुन्या लोकांची एक म्हण होती ना, मेंढे वळणार पोराला ते बाळडायचं लांडगा आला. मेंढ्या गेल्या तरी ते का मागून लोकच येईना म्हणे मेंढ्याच गेल्या. ते जशी गंमत करायची तशी गंमत. महिला मंडळ कुरड्या करता ना तुम्ही, कुरड्या सीझन आहे आता. कुरडाई करताना काय करावं लागतं? गहू अगोदर भिजवायची, ते फुगून द्यायचे, ते दळायचे, त्याचा चीक तयार करायचा. पण कुरडाई करताना 2 गोष्टी पाहिजे. सोऱ्यामध्ये जर चीक घातला तर वर दाबणारी जी बाई आहे ती सुताव पाहिजे, आणि खाली ताटली धरणारी बी डोकेबाज पाहिजे. नाही तर वर आडमुठी बाई कचक्यात दाबलं, खालचीला हलता येणं. कुरडा तयार झाला. कुरडाई नाही तयार झाली, कुरडा तयार झाला. खाली हल्ली नाही, वरची ती ताकद लई झाली, कचक्यात दाबलं तिनं. आता या कुरडाई करायला 2 गोष्टी लागतात. एक, किती ताटाचा आकार असेल ह्याचा त्या बाईला अंदाज आला पाहिजे, आणि मी किती ताकद लावल्यावर कुरडाई तयार होईल याचा अंदाज पाहिजे. तसं मी करतो ही भक्ती देवाला मान्य आहे का नाही याचा अंदाज आपल्याला आला पाहिजे. लोकांनी सांगायचं नुसतं गेला काशीला कायला गेला काशीला, गेला पंढरपूरला, उतरला पाण्यात, निघाला पाण्यातून वर. बरं पंढरपूरला 7-8 गेलं होतं, खरी गंमत. बाकीचे उघडे हा एकटा गडी, ते बाकीचे उघडे अंडरपॅन्ट आणि हात चांगल्यात कपडे धरून त्यांची, आणि हात्याला म्हणतो लय खोल नका जाऊ बरं का, यानं तंगडे दाबून धरेल कपडे, लय खोल नका जाऊ बरं का, चोरांची गॅरंटी नाही, पाण्या बिण्याला जपा. हात्यांना सल्ला देतोय ते अंडरपॅन्ट रोज गडी, ते उघडे आणि हात तंगडे दाबून धरतोय, लय खोल नका जाऊ बरं का. चोरांनी नेले ना कपडे, यानं गुडघेच दाबून धरेल. ते आले उघडे होऊन कपडे गेले बा, काढा वर्गणीन घ्या अंडरपॅन्टी, काय कर. त्याला अंदाज पाहिजे ना कपडे सरवताना. अंदाज म्हणजे काय झालं, सकाळी सुनबाई अशी वाकडी तिकडी झाली, तोंड वाकडं झालं, हातपाय वाकडे झाले. सासूला वाटलं हिला गेला पॅरालिसिसचा झटका. तिने लगेच पोराला फोन केले, भाऊराजा टाकन पटकन ये, तू बायको वाकडी तिकडी करायला लागली, तोंडही वाकडं झाले, हातही वाकडं झाले, माया उभाला मत नको, तू पटक्यात ये. त्यानं फोन केला आईला, आई घाबरू नको, तिला काही नाही झालं, ती सेल्फी काढून राहिली. आणि सेल्फी काढल्यामुळं ती वाकडी तिकडी होती, नाही तर तिला काय झालं नाही, तिला काय झालंय नाही, ती तुला पुढं नेऊन घातल्याशिवाय तिला काय होणार नाही. चला थोडं पुढं, आता करंट लावून दिलं तो. महिला म्हणलं थोडं अजून पुढं सारखा, जागा नाही राहिली, फार पुढं सारखा. हे मधलं हे उचलून घे, म्हणजे 2-4 जणांना जागा होईल. तुम्ही टाळकरी इकून या, म्हणजे हा कोपरा भरण.
हा म्हणजे मग येणाऱ्याला जागा होती. फार सारखा इकडं त्या कुंड्या बिंड्या घेऊ उचलून. हा देव बाप्पा तुम्ही वर या. आता थोडं किचकटे ए हा थोडं किचकटे तुम्ही म्हणाल पहिलंच सूत्र ना तर अजून काय सुधारायचंय. आता ऐक ऐ बचत गट बरं झालं आल्या. बसा पटकन विक्षेप ना करू. कुरडाई करताना दोन गोष्टी पाहिजे. अंदाज पाहिजे तसा आपला त्याला अंदाज पाहिजे. आता ऐका थोडस बस बस ज्ञान देवे काय होतं जाणकार ऐकणाराचा मग मूड खराब होतो त्याला लिंक तुटल्यावर चालत नाही. आता लिंक लावून देईल तुम्हाला अभंगाची. ज्ञान देवे पण ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य भक्तीशिवाय घडू शकत नाही. म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही. कटेवर हाते डोबरे तो ठरील आपण काय कर. बरं केली चिंता काय होईल. केली बसणार आहे एखाद्या माणसांची चिंता. मिळाला ना तसं चिंता करून करणार काय. आजीबाई म्हणते मी गेलो पप्याचं कसं होईल. तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्याची बिस्किट खातीन तू काय पप्याची चिंता काय करायची. नवऱ्याच्या घरी पोरगी चालली तर नवरी रडते का नाही जोर जोरात. नवरी जोर जोरात रडती. नवरीचा बापाही रडतो. नवरीची आई रडती. नवरदेव रडतो कधी. तो भाड्यात ताईट उभा राहतो. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो आला हायवेला मिळत ना. तो आताच 100ला झालाय नाही तर पहिला 20लाच होता. आणि तो नवरदेव रडत नाही कधी. मग त्या पुरीचा भाव विचारतो त्या पुरीचा भाव विचारतो का कधी ती मम्मी रडली पप्पा रडले तूही रडली दाजी का रडले नाही. ती पोरगी म्हणली पप्प्या घाबरू नको मी फक्त आजच्या दिवस रडणार आहे. हा कावळा शिवेपर्यंत रडणार आहे. मग याला आजच्या दिवस माझ्या आणू द्या ना. परत वाक्य नीट ऐका. लिंबाचं मूळ ते शेंडा सगळंच कडू आहे. लिंबाचं मूळ ते शेंडा सगळंच कडू आहे. नुसतं कडू नाही नुसतं कडू नाहीये. लिंबाच्या संगतीच वा गेला कुसंग नाडीला साधू दैसा. कुसंग नाडीला साधू दैसा. कुसंग नाडीला साधू दैसा. कुसंग नाडीला साधू दैसा. देखण्याच्या संगे हिरा जो भंग देखण्याच्या संगे हिरा देखो देखो देखण्याच्या संगे हिरा जो भंगला. 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 संगे नाडीला साधू जैसा. 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 ओढळाच्या संगे सात्विक नाडवली. ओढळाच्या संगे सात्विक नाडवली. ओढळाच्या संगे सात्विक नाडवली. ओढळाच्या संगे
मूळ कडू आहे तसं शेंडा सुद्धा कडू आहे. पण जसं संसार लहानपणापासून दुःखाचा आहे तर शेवटपर्यंत स्वर्गाचाच आहे. अभंगाला दुसरा मुद्दा आहे, चिंता बिंता करायची नाही, काही जगात खरं नाही. आजचा दिवस आपला गेला तो गेला, उद्याचं काय होईल ते पाहू. स्वर्ग बिर्ग लगेच टापा नका आणि जाऊ स्वर्गात असं स्वर्गात असं याच्यातलं कोणी गेलं नाही. उगाच खालचे येडे बनू नका, वर गेल्यावर पाहू. आता वर काय आहे मी तुम्हाला सांगितलं असतं पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय. स्वर्ग नाही नरक नाही, एक वाक्य सांगा, सगळा हिशोब इथंच आहे. वर गेल्यावर काय पाहायचं ते होईल. फक्त एकच ध्यानात ठेवा, मी येताना काही आणेल नाही आणि जाताना मला काही न्यायचं नाही, एवढं ज्ञान येऊ द्या, बाकी सगळं मिटलं. परत नीट आहे का, मोबाईल कोणत्याही कंपनीचा घ्या, मोबाईल कोणत्याही, लहान आले बोर पटकन मोबाईलच्या कंपनी सांगा दोन त्या, जिओ, नोकिया, हा पटापटा बोला, सगळेच बोला, सॅमसंग, हा मरून तिकडं आपल्याला 2-4च लागत आहे पुढे तू पटकन. सगळे आता नीट आहे का, मोबाईल बारीक आहे का बरं का, जेवढ्या लोकांकडे मोबाईल आहेत सगळ्यांकडे मोबाईल कोणत्याही कंपनीचा असो पण रेंज शिवाय चालू शकत नाही. मग हे हँडशीट आहे, ही कोटी रुपयाची अनंत जन्मेची पुण्याई होती म्हणून शरीर मिळालं, ही रेंज आहे. कोणालाही मिळालं, कुणी उठण पाकवाद वाजीन बापाची पेंट, कोणी उठायचं माझ्या बरोला कीर्तन शिकवा, कीर्तनकाराचीच कसं कसं कोटी रुपये येतात, तुझं कुठून येतो बावळाट नाही तर तसं नाही येते. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं पण पोसतलंही. तुम्ही म्हणाला असं का म्हणून म्हणले, अध्याय नंबर 8, अध्याय नंबर 9, ओवी नंबर 38, आपल्याकडे नंबर सगळं लिहून घ्यायचं, घरी गेल्या उचकून पाहायचं लबाड आहे का खरे. अध्याय नंबर 9, मुडा होणी बीजी काढले, निर्वाळे भूमी पेरले, ते सांडवी खुरी गेले ते काही. मग तुमची माझी रेंज आली, रेंज आली, आपल्याला सगळ्यांना रेंज आली, हँडशीट तयार झालं, आलं तयार. किती आता त्या मोबाईल मध्ये काय पाहिजे, पहिलं बॅलन्स. मग तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मोबाईल मध्ये 100 वर्ष बॅलन्स आहे. अल्पायुष्य मानव देह म्हणजे आयुष्य किती झालं आपल्याला, बोला जा किती, 100 बोला जायचं किती, 100, 50 गेले झोपेत, किती राहिले 50. पुरावा गाथा, बालपण गेले नेणता, तरुणपणी विषय व्यथा आणि म्हातारपणी प्रवतली चिंता. आता काय राहिले 50, त्या 50 मधले 25 बोगस गेले. पोरानो 25 बोगस गेले. टिकटॉक, व्हॉट्सअप, करेक्ट, टिकटॉक, व्हॉट्सअप, फेसबुक, पबजी, हा किती गेले 25. मग आता किती राहिले 25. त्या 25 मधले बोगस आहेत, 25 बोगसच गेले. हॅलो कुठे, काही घेणं नाही देणं नाही. हॅलो कुठे, आवाज येत नाही का, थांब थांब थांब, झाडावर चढलं, रेंज आला, एक चड्डीच झाडावर राहिली, अंडरपॅन्टच वर गेलं, मोठी चड्डी गुतली खोडाला, आलो आलो रेंज मध्ये आलो, कुठे काय नाही, सहज. अरे आलाय का काय, चड्डी गेली सहज काय. आता त्या मोबाईल मध्ये बॅलन्स राहिला 25, पण 25 बॅलन्स जाईपर्यंत बॅटरी उतराय नको, आणि आज 90% बॅटऱ्या उतरल्या, दिसत नाही, ऐकू येत नाही. आपण म्हणलो का इठ्ठला, त्यानं म्हणायचं इथाला. दत्त महाराज म्हणले मला माहिती कुठं हल्लाय तू, मी तुला इठ्ठाला म्हणतोय तू इथाला म्हणतो. ही बॅटरी उतरली, आता शाळेतल्या पोरांनी पटकन उत्तर द्यायचं. मोबाईल चार्जिंग करायला काय काय लागल, चार्जर 1, लाईट 2, वा वा, पिन 3, बटन 4. मग ऐका, मोबाईल चार्जिंग करायला 4 गोष्टी पाहिजे. 1 लाईट पाहिजे, मग कोणती लाईट ऐका, अनंत जन्मीच्या पुण्याची लाईट पाहिजे, संतांच्या कृपेचं चार्जर पाहिजे, स्वतःच्या प्रयत्नाची पिन पाहिजे आणि नित्य नियमाचं बटन दाबलं पाहिजे, तर मोबाईल चार्जिंग. आता लोक काय म्हणतात, मोबाईलचा शोध माणसाने लावला, बराळू नका, सगळं जुनच आहे, नवीन काय. आता लोक म्हणतात बा, हे राजकारणी लोक काय म्हणतात, आम्ही महिलांना लय मोठं मार्केट दिलं, पहिलंच होतं. तुम्ही काय कुठं सोन्याचा धूर काढला, बोला उत्तर महिला मंडळ. शंकर का शो फिरतो, शंकर शंकर शंकर
नंदीवर, आणि त्याचा पोऱ्या कशावर फिरतो? उंदरावर, आणि त्याची बायको वाघावर. मग महिलांना आरक्षण कधी होतं? तो बिचारा बायला फिरला, पण बायको माझंही तेच आहे ना. काय नवीन काय? आता बी पार्वती स्कूटीवर गेली मीटिंगला, शंकर आहे जोडीच्या द्वारे वाडाय. शंकर वळीतोय जोडीच्या द्वारे. गबस रोड नको, आई मीटिंगला गेली. गबस रोड नको, आई मीटिंगला गेली. तेवढ्यात ती बाई आली. गबस रोड नको, आई आली. गबस रोड नको, आपली आई आली. तो म्हणला माझी आहे, तुझी गेली दिंडीत. लोक म्हणते आम्ही शोध लावले. तुम्हाला सगळे शोध ज्ञानेश्वरीतले लावून टाकतो. महिलांना पहिलं आरक्षण देणारा गडी संत आहे. कोण? भगवान शंकर. आणि ज्यांचं आपण मंदिर बांधलं ना, पतिव्रतेची अख्ख्या जगाला ताकद कखून देणारा पहिला भक्त आहे दत्त. पहिला भक्त आहे दत्त. ब्रह्मदेव विष्णूची जिरावली दत्त महाराज. बायकोचं ऐकलं काय होतं याला विचारा. ब्रह्मदेवानं विष्णूनं महेशाचं बायकोचं ऐकलं, बाळ होऊन बसले. ह्या बाबाचा अवतार जन्माला आला. दत्ताचा अवतार फक्त 3 गोष्टीसाठी आहे. 1, साधूची किंमत कमी होता कामा नये. 2, पतिव्रतेचं पावित्र्य कमी होता कामा नये. आणि 3, कुणावरही अन्याय झाला तर त्याला तोडीस तोड उत्तर दत्त महाराज आहे. त्याला 3 शिरे आहेत. 3 शिरे म्हणजे घोटाळा आहे. 1 मिनिटातच सांगतो. 3 शिरे कोणते आहेत? रजगुण आहे, तमगुण आहे, सतगुण आहे. ब्रह्मदेव आहे, विष्णू आहे, महेश आहे. गड्याला 6 हात आहे. 6वा अध्याय ऐका. यशस्वी अवतार्य. षडगुण आहेत. दत्त महाराजात आणि इतर देवास फरक आहे. ऐका कसा आहे. गणपती बा कसा आहे? तोंडात बारीक, पोटात मोठा. मोठ्या पोटाचा गडी, कानात सुपासारखा. सूप कळत ना तुम्हाला? सूप म्हणजे रविवारचं नाही. सूप म्हणजे हाडकं शिजेल पाण्याला सूप म्हणत्या. ते सूप नाही, पाखडतं. बरं महिला म्हणलं सूप किती हुशार आहे पा. हलकट फिकीत जड धरित. हलकट फिकीत जड धरित. हलकट गेट आउट, जड कमिंग अप. मग तसं आहे. देवही तसंच करतो. हे भंगार बघतय ना, हे फक्त सीझन पुरते वापरून घेतो. आता याची 2 मिनिटात माहिती सांगतो. हा गणपती बाप्पा कोणी आहे का? हा एकदंत आहे, वक्रतुंड आहे, लंबोदर आहे, विघ्न हरताय, सुख करताय, बुद्धीची देवता आहे. त्याला लाल रंग लय आवडतो. गणपतीला लाल रंग लय आवडतो. कधी ध्यानात ठेव. गणपतीला सगळ्यात प्रिय लाल रंग आणि दुर्वा. त्याचा बाप सगळं उलटा आहे. त्याचा बाप राहिला स्मशानात, पोऱ्या राहिला गावात. बाप फिरायला नंदीवर, पोऱ्या फिरायला उंदराव. बापाच्या गळ्यात साप, पोराच्या गळ्यात हार. बाप माणसं संपवायला, पोऱ्या कल्याण करायला. अख्खं घर उरफाट. आणि आता जवळजवळ घर उरफाट्याची. त्याची आई नंगाट. तसंच हा गणपती बाप्पा आहे. हा तसंच या दत्त महाराजाचं आहे. कोण दिखणी म्हणून, कोण पतिव्रता म्हणून यांनी बाया ते तिघांना पाठवलं. ते झाले बाळ. आता ही गोष्ट दत्ताची कथा जन्माची कधी पाठ करायची नाही. दत्तकथेत 3 शब्द ध्यानात ठेवायचे. पतिव्रतेची किंमत कधी कमी होऊ शकत नाही. आणि साधूचा छळ करणाराचा कार्यक्रम झाल्याशिवाय राहत नाही. पतिव्रत तिच्या आई. बरं त्याच्या आईचं नाव? महिला म्हणलं दत्त महाराजाच्या आईचं नाव काय? हे वाचलं कुठं होतं का? चुकीचं आहे ते. दत्त महाराजाच्या आईचं नाव अनुसया नाही, अनअसूया असं आहे ते. अनुसया नाही, तिचा उच्चार अनुसया आहे, पण नाव अनअसूया आहे. अन म्हणजे नाही आणि असूया म्हणजे द्वित. जिच्याकडे द्वित नाही ती अनुसया. आणि तिच्या नवऱ्याचं नाव अत्री नाहीये. अत्री नाहीये. अत्री. त्रीला दाब नाही द्यायचा. अत्री असं नाही ते. अत्री नाही, अत्री. आणि अत्री कसं आहे पा. अ म्हणजे असणे आणि 3 म्हणजे 3 गुण. रजगुण, तमगुण, सतगुण, ब्रह्मदेव, विष्णू, महेश. आणि ते त्याच्या पुढचं स्थान आहे. म्हणून दत्त महाराजांच्या वडिलांचं नाव आहे अत्री. आईचं नाव आहे अनुसया, अनअसूया. अशा मी खायचे ते. एवढं कोण बारीक पाहत. चला, ते दत्त महाराजाची आई आहे. त्याचे पहा, माझ्या तोंडातला मुद्दा नीट ऐका. कुडवर झाला होता आपला. चिंताच बिंता करायची नाही. तो दत्त महाराज आहे. आपण पोराचं नाव दत्त ठेवतो काय नाही. हे सगळे देव असे ते. शंकर तसाच होता. ही सगळे दत्त महाराज पासून तयार झालेली मंडळी हिचे. आदिनाथ गुरु ते शंकराचं असंच झालं. तोही गडी लई नंगाट. त्याची मेली बायको शंकराची. पूर्वी बायका करायची लोक लई म्हणजे मिळत होत्या.
आता जोरव्यात 1.5 एकर जमीन घेऊ शकता तुम्ही, पण बायको करू शकत नाही. तो जमाना गेला आता. ते दिवस गेले. 15 वर्षापूर्वी लोक म्हणायचे मग नदीच्या कडेला जमीन आहे, देऊन टाका फार, पोरगी देऊन टाका. आता आपला हा पट्टा जोरव, ओझर, रहीमपूर, कनोली, कणकापूर ही गावं पूर्वी लय फुगीर होती, आता गार झाली. यांची आता जिरली नाही तर हे लय कडक. यांना बळच लोक पोरे म्हणायचे आपली पोरगी करा. तेव्हा ह्या काय म्हणायचं माहिती का, तुम्ही कुठं आम्ही कुठं, हे कसं शक्य आहे. तुमची जमीन आणि आमचा उकिरडा, तुमचा उकिरडा आणि आमची जमीन, तुमचा जमीन आणि आमचा उकिरडा सारखाच. आणि तेव्हा पुरी जर द्यायचं ठरले ना जोरवेला, कोडेवाडीला, रहीमपूरला, आटीलाही लग्न संगमनेरला टोले जंग जेवण. हा आता हे नाही, हो नाही. शेपटापासून गार पडलं पोराचं बाप, शेपटापासून शिपुटच तुटलं त्याचं. आता ते आता बळच पुरीच्या बापाला म्हणताय राम राम. तो म्हणला यंदा नाही, तो तिकडे देवाला सोडबो, आम्हाला नको. मग पोऱ्याचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको, धक्का नको, तू यंदा नकोस. आता या 2 वर्षात जेवढे लग्न झालेत ना महाराज, पुरीच्या बापाकडे लग्न करून पैसे उरलेत. एवढे पैसे तिकून आणले त्यानं. आता काय बायका, आता जी मंडळी राहिली ती जवळ राहिली. आणि त्याला कारण सांगतो महाराज, सुरेश भाऊ ते सगळे सांगतील सरपंच विंचवळ, 15 वर्षापूर्वीची स्त्री आजची नाही आहे. आजची स्त्री 15 वर्षापूर्वीची स्त्री नाहीये. 15 वर्षापूर्वीची स्त्री चूल मूल ग्रस्ताश्रम संसार चालवणं एवढंच होतं. आजची स्त्री राष्ट्रपती आहे, आजची स्त्री आमदार आहे, आजची स्त्री महापौर आहे, आजची स्त्री तहसीलदार आहे. आज त्या क्वालिटीचे दिवस संपले. पूर्वी लोक म्हणायचे बघ त्यांना जीसीपी आहे, पोरगी देऊन टाका. आता लोक म्हणते जीसीपी आहे का, हा पोरग पित आहे का, हा मग त्या जीसीपीने खड्डा घे आणि तो सांड गाडून टाक. काय करता मग आता नाही. आता ती भपक्याचे दिवस गेले. आता पुरीचा बाप काय म्हणतो माहिती का, 1 एकर जमीन आहे ना, असू द्या, पोरग पित नाही ना, माई पोरगी रोजानं जाईल पण सुखानं खाईल. आता भपक्याचे दिवस गेले. आता मुलीचे बाप आहे, मुली आणि पुरीच्या बापांना सांगून ठेवतो मुलगी मला आहे. पुरीच्या लग्नाचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आयाने, अजिबात. रांग लागणार आहे दारात, अशी रांग 2-3 वर्षात पुरीनं तुमच्या बापाच्या दारात आहे ना, अशी रांग लागल, रांग. आपला BA-BEd आहे बा, दे सोडून द्यावाला काय कर. पुरीनं तुमच्यावर फार चांगले दिवस येणार आहे, तुम्ही फक्त पळून जाऊ नका बा. तुम्ही सध्या लय दणका उठवलाय सध्या. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली. आणि मग तिची आई म्हणली मला अंदाज आलता बरं का. मग तू काय कुंभ मेळायला गेली का, अंदाज आलता. शंकराची मेली बायको हे देव कसे तयार झाले नीट ऐका. हे एका मिनिटात सांगतो, ते शंकराची मेली बायको ते काय पठ्ठ्या रडला बिडला नाही काय नाही. आणि लग्न न झालेले पोरं गारी गारी का, कुल्फी का, पाव का, बटारी का, रद्दी का, शेळ्यापाळा काही करा, आज उपजीविका स्वतः करणाऱ्यालाच लोक मुलगी देणार. हे ध्यानात ठेवा. आता पहिले दिवस राहिले नाही. आता एखादा म्हणेल बा त्याच्या बापाला 100 एकर जमीन आहे, लोक डायरेक्ट जे 150 असू दे, पोर काय करते. आपली माणसं म्हणते मोकळे तसेच राहू दे, ती गारकाच मारित नाही तर ते 100ला काय आग लावितो. आता गारी गारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, स्वतःचा पैसा स्वतः कमवणाराच माणूस आज स्वयंपूर्ण जगू शकतो. काय मते. गारी गारी काही करा तुम्ही, गारी गारी का, कोंबड्या पाळा, सोलून कोंबडी 130ला आहे, भाजून 140ला आहे, बॉईल करून 180ला आहे, शिजून 230ला आहे, काही करा तुम्ही. पण इथून पुढे जो माणूस 500 महाराज बाकीचा अभ्यास करणार. संगमनेर मधला कोणताही चौक 5 वाजता पाणीपुरीची गाडी लागते. काय जागा आहे का, भांडवल आहे का काही, एवढी एवढी टोकरी आहे, तिला पाणी नाही लागत नाही. पुरीतच पाणी येतं, पाणी प्यायला काय लागत आहे त्याला, पाणी लागत नाही काय नाही. बरं बाकडे नाही लागत, ते त्याची गिराईक उभ्या ना, सगळं मुळ्याचं गिराईक त्यांच्याकडे. ज्यांना मुळे येते ते सगळे उभेच राहते, ते खाली बसती नाही. बरं पाणीपुरी बसून खात नाही माणूस उभ्या. आणि एवढीच पुरी 15 रुपयाला पुरे आहेत 5, 3 रुपयाला एक. चांगला शेतकरी जर सोडला ना त्या टोकरी हो, त्यानं जर चिली हाणेल असेल तो टोकरी सुद्धा हाणेल. असा नंगाट गडी तो. आणि ते 1000 रुपये पटक्यात कमीत आहे. डोका हो
फुटाण्याची गाडी पाहिली ना तुम्ही, फुटाण्याची एवढेच फुटाणे, एवढंच लाकुडे, एवढंच मडकं आहे त्याच्यात, एकच लाकुडे, इळभर दूर निघतोय, मग कवा जळातय तुम्ही. फुटाणे गारच पण दूर चालू, आणि त्याचं माप तर कोणत्या कंपनीचं आहे ती कंपनीच कोणाला पाहायला मिळाली नाही. पण भरीतही लय भारी, खालून घाली ते 10 फुटाणे 2 रुपयाला, 20 पैशाला 10 पैशाला एक खालून घालते. बरं ते पिळकावण्यात एक गुतला, 9च राहिले, उघडताना 2 गेले, 7च राहिले. त्यानं जमीन घेऊन बंगला बांधला, पाहता काय नाही कर. अहो केरळवरून हवा भरायला कार्ट आलं एवढं एवढं, त्यानं हायवेला येऊन ठाबर जागा घेतली. इथून पुढे कष्ट करा तर बायको, नाही तर जवळजवळ जे राहिले ते राहिलेच. आता तुम्हाला एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे, झोप नाही, झोप आली तरी झोप येत नाही, डबल नाही तर मामाची मामीची पूजा करणे. ए इकडे बघ, तुझ्या मामाला मुलगी आहे का? नाही. मी आला तू, तुझ्या मामाला नाही, तुझ्या आहे का? तुझी आहे ना? किती आहे? एकच आहे का? एकच आहे का? तुझ्या मामाला पोरी किती आहेत? एकच आहे का? आणि तुला भाऊ नाही? एकटाच आहे का तू? कल्याण, तुझ्या मामाला रे मुलगी आहे का? एकच आहे का? तुझ्या नाही का? मामाच लगीन झालंय, मामाच मोकळा हिंडत. माझे कीर्तन ऐकले सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला, काय एकटाच हसतो घरी गेलं. आणि शंकर दत्त महाराज कसे तयार झाले पटकन ऐका. शंकराची मेली बायको, शंकराची बायको मेली तर ते काही रडलं बिडलं नाही, टीव्हीला पट्टी बिट्टी नाही, काय नाही काय नाही. त्यानं भजन सुरू केलं रामाचं, कोणी? शंकरानं. शंकर भजनात गुंतल्यामुळे माणसं मारायची बंद झाली, वर माणसंच जाईल. बरं वरही लफडेत, झाकली 1.25 लाखाची, लफडे सगळीकडेच आहेत. वरचे लपडे सांगतो तुम्हाला 1-2. इंद्रपटली बघा, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. आणि खालून वर येईन, मग यांनी मिटिंग, मिटिंग घेतली खालच्यानी वरच्यानी, खालून माणसं वर येई नका. हे ब्रह्मदेव आणि विष्णू म्हणले शंकराला करून द्या बायको. बायको केली म्हणजे भजन संपलं. मग बरेचसे भजने बायको केले होते, एवढा किती नाही. सुरू करा आलो मी, सुरू करा. एखादा मग म्हणा डबल चाल म्हणा, आलो, येतच नाही. म्हणले शंकराला करून देऊ बायको, पण त्याला उठवायला कोण जाईल? हे ब्रह्मदेव आणि विष्णू गेले उठवायला, शंकराला हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही भाऊ, यांच्या संग आलोय, तुम्ही उघडा डोळे ना, आमचा होत्या कार्यक्रम. हे म्हणले नाही बा, तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? दिवस कोणचे फिरले? नवरदेव असा नमुना, अंगाला भस्म, गळ्यात साप, कोण गाठ घेईल असा नवरदेव. बरं बायको पाहायला अक्कल लागती. बायको पाहताना 4 गोष्टी पाहिजे असतात. हे मी आज सांगायच्या का? घ्या लिहून. 1, बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. बायको कशी असू द्या पण नाक, नाही तर बायको इतकी स्मार्ट. एकानं नथ केली बायकोला, नागपुडीच उचलं ना वर, त्यानं दामन तापावला, नागपुडीत घातला. काय करणार? बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. बायको रंगाने सावळी असावी. असं नेहमी गुरी बायको करू नये. अजून एक गोष्ट आहे बायको पाहताना, पोरांना तुमच्या ध्यानात येणार नाही पण सांगून ठेवतो. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा, म्हणजे ज्याच्या आपण जोडवं घालतो ते जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेल्यावर तुम्ही लगेच पास म्हणूनच बाप्याचा बाप माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही का?
हो आणि शंकर नवरदेव झाले. नीट आहे का बरं का, पटकन सांगतो हा बाबा कसा तयार झाला. शंकर झाले नवरदेव, पण वराडच नाही. नवरदेवाचे डोळे दाखल, वराड कुठून आणायचं. मग आणलं वराड. शंकरानं उघडले डोळे. ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. शंकरानं दिली आरुळी. मग झाली भूत गोळा झाली. हे फाशी घेल, प्रेमभंग होईल, औषध पियेल, हिरीत पडेल, गाडीनं उडवेल, खोक्याला चिटकेल. फुल ट्रक भरली वराडाची. हाकी भूत. 200 कोंबड्या मटकीत पडल्या. निम गाव पिशे घेऊन गेलं. म्हणले नको, जगायचंच नाही गावात तर काय करता. मग या भूतांनी शंकरानं डोळे उघडून भीतांना सांगितलं तुम्ही मागं जा, माझं लग्न होणार नाही, माणूसच जगणार नाही. तर मग भूतांनी शंकराला प्रश्न विचारला आम्ही नाचायचं कवा. मग शंकरानं भूतांना वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगलाष्टक होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली. ही फार जुनी पद्धत आहे. मग लग्नात नाचते ही भूतांची अवलाद आहे महाराज. मग ते काय असं करतात पा माई वाड्यावी आणि राहतो भाड्याच्या घरात. हो, हे कॅबिन मधून पडलेलं भूत. शंकर झाले नवरदेव महिला मंडळ. वर ओवाळायची आली पाळी. आणि वर कोण ओळीती? नवरीची आत्या. आपल्याकडे आत्या म्हणत्या, खाली फुई म्हणत्या. हा, टीप घेऊन आली पाण्याचं, दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिनं गांधात वाढ उडवलं, वर हात केला. गळ्यातल्या बाबानं हळूच मुंडकं बाहेर काढलं. नवरीची मावळण जागेवर मेली. त्याच लुगड्यावर गेली. पाहता काय मायक वर वर वावळणीचं लुगडं घ्यायचं नाही कधी. आणि लग्नाला लग्न तुषार हार आणि लागलं लग्न खंडेरायाच्या लग्नाला. बनू नवरी नटाली, नवरी नटली, कालबाई सुमारी फुटली, नवरी नटली, कालबाई सुमारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला बनू नवरी नटली, खंडेरायाच्या लग्नाला बनू नवरी नटली. नवरी नवरी नटली, कालबाई सुमारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला हो आलं वराडी कोण कोण. 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 घेऊन आलं गणपती बजाना, घेऊन आलं गणपती बजाना. खंडेरायाच्या लग्नाची कालबाई साखर बाटली, या साखर पुडाची कालबाई साखर बाटली. नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली. काय डीजे लावायची गरज. सगळं इथंच आहे. आता इथं थोडा घोटाळा आलाय. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही नाव सांगितलं शंकराचं, लग्न सांगितलं शंकराचं आणि काढला खंडोबा कुठून. त्याचं उत्तर ऐका.